nod your head and lose yourself in the crowd. Lake my Drake. आमचे कसं आहे, राहुल सर आहे ना जरा महादेवाचे जास्त भक्त आहे त्यामुळं हा गोरी दे महादेवाचं एक गाणं व्हायलाच पाहिजे. मग ते बम बोले गाणं असं लावलं. कधी होत नाही. आम्ही ट्रॅव्हलिंगला गेलो म्हणजे महादेवाचं गाणं वाजलं नाही असं होतच नाही. राहुल सरांना तेवढं ते नाद त्या गाण्याचा. हा दे. आणि आता ते बम बोले गाणे लाव ना मग. की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकापाशी येऊन थांबलेलो आहे. तुम्हाला थोड्याच वेळात किती भारी आहे. छत्रपती शिवाजी कॅमेरा महाराजांचं कॅमेरा स्मारक टर्न कर रे. दाखवतो. कॅमेरा टर्न कर ना. किती भारी ते मंदिर हे. कॅमेरा चेंज कर. लय बेटा. काय असे असे ते लोक. तर मित्रांनो अशात आम्ही राहुल सरांना कॅमेरा चेंज करायला सांगितलं होतं. त्याला डायरेक्ट सेल्फी कॅमेराच फिरवला. डायरेक्ट मोबाईल थोडक्यात आम्ही आता एका खेडेगाव हमने गरीबी देखी है बेटा आम्ही ज्या खेडेगावात पोहोचलोय आता. थोडं मला याचं काही नाव माहिती नाहीये तरी पण अरे आपोआप व्हिडिओ चालू झाला. नाही रे हा ते बटन दाबला असेल ना. फुलपुरी मध्ये आहे असं वाटतं मला. मी एका ठिकाणी वाचलं होतं. काय फुलपुरी. आता समोसा कचोरी खाल्ली आता पुरी. परत मध्ये ये कच्चा रस्ता आहे. याच्यावर दाखवत नाही. हा याच्यावर दाखवत नाही कच्चा आहे का पक्का आहे. हो ना. किती लांब आहे. किती लांब आहे. 6 किलोमीटर. किती 6 किलोमीटर असा रस्ता आहे. Real time insights. वाव व्हेरी नाईस रस्ता. रस्त्याला गुलाब आहे पूर्ण. मित्रांनो खूप वर्षानंतर 2003 ची आठवण आली. 2003 नंतर कोणत्याही गावात जर आपल्याला जर प्रवास करायचा असला तर एंटर होण्यापूर्वी गावाच्या बाहेर फुलांचा सडा टाकलेला असायचा. तसा सडा आम्हाला भेटलेला आहे. आम्ही नशिबान आहे की आम्हाला ते आताही बघायला भेटलं. 2026 मध्ये मोदीजींनी घर योजना दिलेली आहे. हर घर संडास त्या योजनेचा आम्ही चांगला लाभ घेतोय. त्यामुळे आम्हाला असं गाव भेटले. हा व्हिडिओ जर चुकून नरेंद्र मोदी पर्यंत जर गेला त्यांनी या गावात एक व्हिजिट करावं असं मला वाटतंय. आणि की पूर्ण फुलं आम्ही बघून तृप्त झालंय. मन असं आमचं प्रसन्न झालेलं आहे. तरी बघू आता पुढे काय नाही बघ. पाय चालत प्रवास करावा. नाही पायी नाही चालले तरी चालते ते. मग हेलिकॉप्टरला मग हेलिकॉप्टरने नाही. मग कारण आपण बैलगाडीमध्ये बसून प्रवास करायला आलो. ते हेलिकॉप्टर आले पुढे उडून गेले मग काय करतो. अरे येतो मी ना सोचाय नाही यार. हेलिकॉप्टर कॅन्सल बैलगाडी करू. असणं आउट ऑफ कंट्रोल झालेलं आहे. कधी काय घडू शकतो कोणी सांगू शकत नाही. अरे भाई ये क्या देखना कॉमेडी तुम्हाला कुठं नाही पाच भेटणार. फक्त ब्लॉग्स मध्येच बघायला भेटल तुम्हाला. नाही याला कॉमेडी नाही म्हणता येणार. याला अंगातली घोम म्हणता येईल. मला कॉमेडी शब्द सूट करत नाही. फक्त जेव्हा ब्लॉग टाकशील ना तेव्हा आम्हाला मेन्शन न करू. तुम्हाला सगळ्यात पहिले करणार आहे मी आता. तर मित्रांनो अजून काय होईल मलाही ती गोष्ट. अरे समोर माकड भेटले गाडी कमी कर. माकडं एक थांब ना गाडी तापेल. मित्रांनो आपले असे चालता चालता आम्हाला पाहुणे भेटले. आम्हाला वाटलं पण नव्हतं आमच्या स्वागतासाठी गावकरी एवढीच विकास भाऊचे भाऊ घेऊन बसन डायरेक्ट. हे विकास वाघ आहे पण आम्हाला रस्त्यानं बंदर मिळले म्हणजे माकडं भेटले. विकास भाऊचे भाऊ मित्रांनो मस्ती करायच्या नादात आम्हाला जायचं होतं कुठेतरी. आम्ही आलोय कुठेतरी. मॅपने आम्हाला एकदम मस्तपैकी शेतामध्ये आणलेले. आता आम्हालाच माहिती नाही इकडे रस्ता आहे की नाही. हो ना. मॅप फक्त म्हणतोय पुढं झाला. थोडं पुढे झाला थोडं पुढे झाला. उजव्या हाताला वळा डाव्या हाताला वळा. बस ते करू करू आम्ही थकलेलो आहे आता. धमाल पिक्चर सारखं वाटू लागलं मला. आता थोडस धमाल पिक्चर सारखं झालेलं आहे आम्हाला. कारण की ते कसं हॉटेल हायवे. कारण की आम्ही फार्म हाऊस शोधत चाललो होतो पण आम्ही नमस्कार मित्रांनो आपण इथं बोललो होतो नरेंद्र मोदी साहेबांना आपण इन्व्हाइट करायचं एक थॉट टाकलेला आहे ब्लॉग मध्ये. सर काय जास्त आम्हाला वाटतं की आता आमच्यावर मॅप पण नाराज झालेला आहे. आम्हाला रस्ताही जरा थोडस काहीतरी नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत आमचं पोहोचलं वाटतं. त्यामुळं त्यांनी काहीतरी चालू घडामोडी चळवळ केल्यामुळे आमच्या रस्त्याचा मॅप काही बरोबर आम्हाला मार्ग दाखवत नाहीये. आता बघू पुढे काय होतं नेमकं. मजा आली. सरांना मजा आली. चांगलं वाटलं मला. नाही करत नाही. खरंच नाही ना. कारण की आपण म्हणजे आता बघा तुमच्या
तुम्ही आज एन्जॉय करताय ज्या गोष्टीचा आनंद लुटताय लगेच झाल्यावर तुम्ही लुटताय का नाही सगळे व्यस्त होऊन जाते ज्याच्या त्याच्या कामामध्ये आज तुम्ही सगळे आनंदात आहे ना त्या गोष्टीत. तो पेन आहे हो आता आमच्या बरोबरचे पोर आहे ते सगळ्यांनी असं बोंबलं दिली असं माहिती का पैसा हा जिंदगी जात असतो आता हा आनंद डबल घेऊ शकत नाही आमच्या इथे पोरं 80% पोरं बोंबलेले पण काही कंपनी करत नाही काही करत कोणी शाळाच करवलं कोणी कॉलेजेस करवलं त्याच्या एकदम फार. तर मित्रांनो आपण आलो होतो एक सोलर मेंटेनन्स साठी मध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल सरांचा टेक्निशियन विकास वाघ. फॅन पासून तर लाईट पर्यंत सगळं जमतं आपल्याला. काही मेंटेनन्स असलं तर विकास बोलू कॉल करा, मला केलं तरी चालेल. मी कॉल चेतन सरला करा, मग ते माझ्यापर्यंत तुम्हाला घेऊन येतील सरळ मॅप सगळं. हा 100%. किंवा मला कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही एका सोलर मेंटेनन्स साठी एवढं लांब आलो 100 किलोमीटर म्हणजे तुम्ही आता कुठूनही फोन करा, फक्त पैसे भेटले की आम्ही तिथे जातो. मित्रांनो, आम्ही पैशासाठी दुनियाच्या पलीकडे अलीकडे कुठेही येऊ शकतो. हा यात त्या कोपऱ्याला जाऊ शकतो आम्ही. मला कमेंट मध्ये टाका, मी तुम्हाला यांचा नंबर पाठवून देईन. आणि आमच्यामुळे चेतन बोललो पैसे भेटते ब्लॉकचे. नाही मला काही नाही. काही असं किंवा सोबत तुम्हाला चेतन सरांशी भेटायला चान्स भेटेल, आम्ही त्यांनाही सोबत घेऊन येऊ. फक्त काहीच नाही, माझ्या ब्लॉग मधून तुमचा यांचा येऊन कॉन्टॅक्ट भेट होऊन जाईल. तर तुम्हाला दाखवतो मी पुढे चालून आपला सोलारचं मेंटेनन्स काय आलेलं आहे काय नाही चेक करायचं आपल्याला. तर गाईज फायनली पोहोचलो इथं फार्म हाऊस वरती. तर आता फार्म हाऊस वरती तर काय काम निघलेलं आहे विकासला विचारू. तर गाईज आता आम्ही फायनली आमच्या लोकेशनवरती पोहोचलोय. जे मेंटेनन्स आम्हाला करायचं होतं, आम्ही 100-120 किलोमीटरवरून आलेलो आहे. पण आता पुढे काय करायचंय ऍक्च्युली मलाही माहिती नाही आणि राहुल सरांनाही माहिती नाही. आम्ही वरती गेल्याच्या नंतर तुम्हाला पुढे ब्लॉक मध्ये सांगतो. इकडे काय लावलेली काय सोयाबीन आहे ना, जबरदस्त लावलेली सोयाबीन. शेतामध्ये फार्म हाऊस. शिडीनं वरती चालू पण रस्ता सापडत नाही. सापडला का? काही लोक सापडत नाही. ओ माय गॉड. अरे खुल्लं हे विकास ना खोललं ते. काय भारी वातावरण आहे गाईज. निसर्गरम्य स्विमिंग पूल पण आहे. स्विमिंग पूल बी काय कोण पाहावं लागेल पण पोहायचं कामच नाही ते. वरती आधी मशीन बघू सर. साईड आहे ना. आधी मशीन बघू. मशीन कुठे आहे? आपला येतोय का? मला ती मशीन रूम ओपन करून द्या. मशीन रूम वरती कामाला तर आले पण काम काही सुधरून नाही लागलं. काय वर जायचा प्रश्न पडला. वा टेक्नॉलॉजी सर. या बघ तर राहू सर मी वरती काय. आमची टेक्निशियल अशी आहे की त्यांनी अर्धी सीडी आणि अर्धा याचा सपोर्ट घेऊन वर गेले. आहे वा पण माकडं सारखी काम करते. नावाला हे वरती त्याच्यासारखं दिसू लागलंय पण ते सारखं भारी बनवेले बरोबर का. आता खाली उतरली मंडळी. तर काय मित्रांनो, काम आम्ही केलं? आलोय फायनली. आमच्या लक्षात आलं की आता इलेक्ट्रिकल मध्ये बॅटरीचा प्रॉब्लेम आहे, तरी आम्ही पुढल्या शोधात आहे. अजून काही छोटे मोठे किरकोळ प्रॉब्लेम आहे बघतो आम्ही. म्हटलं गो फॉल्ट नाही अजून बाकी नाही. पेंडिंग आहे. फॉल्ट जरा थोडा डिफिकल्ट आहे, त्यामुळे कसं आहे थोडा वेळ लागू शकतो शोध करायला. राहुल सर एमसी बॉक्स पर्यंत चला तर मध्ये. सर आपला एमसी बॉक्स थोडे वेळ मध्ये.
आम्ही बॅटरी वॉटरची वाट बघत होतो. आमचे 40 बॉटल बॅटरी वॉटर आलेले आहे. आता वरती जाऊन आमचं राहिलेलं काम बघतो. मेहनत घेतोय. आता त्याच्या मेहनतीने आमच्या यशाला फळ यायच्या मागे दिसतं. बघू समोरचा मार्ग काय निघतो. कपड्यावर फोड दे फक्त. आणि असा फुल झालाय. तर काय विकासला विचारू काय चालू आहे, काय चालू आहे? तर मित्रांनो बॅटरी ड्रायव्हिटी घेतल्यानंतर आम्ही आता त्याच्यामध्ये पाणी इन्स्टॉल करतोय. पाणी इन्स्टॉल केल्यानंतर आमची नेक्स्ट स्टेप राहील. नेक्स्ट चेकिंग घेऊन आम्ही तुम्हाला करतो. तर काय बॅटरी ना पूर्ण पाण्यात खडला सगळ्या बॅटरी मध्ये पाणी कोणतीच बॅटरी गाइस अभी असली पिक्चर स्टार्ट हुआ है कि नहीं? अभी तो पिक्चर शुरू हुआ है. ये किसका व्यूज है तेरा? ये राहुल सर का फ्यूज है. इतने गंदगी में मेरे फ्यूज नहीं रहते बॉस. वैसे भी फ्यूज की बात करें तो वो कैसा है? ये क्या है अपना स्टेटस्कोप? टेटास्कोप नहीं रहे, ये मल्टीमीटर है. डॉक्टर थोड़ी है अपन टेटास्कोप के लिए. अरे हाँ इलेक्ट्रिकल के डॉक्टर है. हाँ तो अरे तो बात को समझ. सॉरी बोल रहा है बॉस. तो बोलते हेवी टेक्निशियन हे डॉक्टर म्हणजे यांनी सगळे पार्ट खोलून टाकले बॉडी. पाली बिली सगळं काढलं. पाली गिली लय भारी झालेलं येतं सगळ्याकडे. बघा ही पालमा फुलपटली का सगळ्या पालीकडे झाल्या मला. सगळ्या पालीकडे झाल्या. तुम्ही कडक नका हो बघतात. होय राहुल सर एक कार मेकॅनिकल असतो. हा काय म्हणला? कार मेकॅनिकलला गाडी बंद करून इंजिन बंद असताना काम करू शकतो तो. पण एक इलेक्ट्रिशियन आणि एक डॉक्टर या दोघांना ना इंजिन चालू असताना काम करावं लागतं. म्हणजे की जसं की समजलं असं ना आता सगळ्याला. नाही बरोबर तेव्हा भावना पोहोचते आमच्यापर्यंत. चेतन सर तुम्हाला जे काय बोलायचं ना ते स्पष्ट भाषेत आमच्यापर्यंत आलेले आहे. त्यामुळे तुम्ही कसले टेन्शन न घेता आणि आम्हालाही कसले टेन्शन न देता थोडस चालू द्यायचे चालू दे. गाडीचे इंजिन जर डाऊन असलं तर काम तेच करते. तुम्ही बघू शकता आम्ही जे मेंटेनन्स करायला आलो होतो त्याचं काही आम्हाला आमच्या कष्टाचं फळ अजून भेटलेलं नाही. आम्हाला काही समाधान भेटलेलं नाही. तर आमच्या सगळ्या टीमचे चेहरे असे उतरलेले आहे आणि सगळ्यांना एकदम भयानक भुका लागलेल्या आहे. तरी ही जी किट आहे हिच्या प्रॉब्लेम मुळे आम्ही 110 किलोमीटर वरतून आलो होतो. पण आमचं नशीब असं की ही किट इथं आजूबाजूला कुठेही भेटत नाहीये. आता आम्ही 12 किलोमीटर जवळच्या शहरामध्ये जातोय घ्यायला. तरी बघू मित्रांनो पुढे आता आम्हाला भेटती नाही भेटती. तुम्ही देवाला एवढीच प्रार्थना करा की आम्हाला रिटर्न जायचं काम न पडो. असं समजू नका आम्ही इकडेच राहणार आहे की पूर्ण काम कम्प्लीट करून रिटर्न यायचं नाही आम्हाला इकडं. उद्या सर्व पूर्ण व्यवस्थित करून आम्हाला रिटर्न जायचंय. काम न करता रिटर्न नाही जायचंय असं बोलायचा अर्थ होता माझा. राहुल सर कसं ऐकून घेत नाही. मतातच काही ना काही चालूच राहतो त्यांचं. मग ते म्हणतं की रिटर्न जायचंय म्हणे. बायको बिको घरी म्हणे. गावाकडे त्यांचं लग्न झालेलं नाही. हा मोठा शेवटी. तर मित्रांनो विषय असं झालेला आहे. सगळे अपसेट व्हायचं कारण असं आम्ही तिथं गेलो होतो मेंटेनन्सला. 110 किलोमीटर होतून पलटी मारत आलो होतो. फायनली आम्ही पोहोचलो होतो. आम्ही रस्ता विकलो होतो पण नंतर पोहोचलो. पोहोचले तुम्ही. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आणि राहुल सरच्या मार्गदर्शनाला आम्ही पोहोचलो होतो. पण विषय असा झाला लास्टला काहीतरी थोडासा घोटाळा झाला आणि आमचं प्लॅन फ्लॉप केला. त्यामुळे आमच्या जे सर वाघ झालेले होते ते परत मांजर झालेले. आमचं काही आता करायला वेळ दिसत नाही. साईडवरती पोहोचले आमचा वाघ माकड झाला तिथे उड्या मारित होता. आमचा सगळा गेम पलटी झालेला आहे. आता जर आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर आम्ही असंच हसत केलं तुम्हाला तुमचं असं पोट दुखू नाहीतर आम्हीच आता रडायच्या परिस्थितीवरती. शांत बसायचं कारण म्हणजे काहीच नाही. काहीच हे रस्ता थोडं ढोर आले. एवढं म्हणजे बैलगाडी आली होती की मागच्या काळामध्ये इसवी किती 8 टायराची गाडी होती. 8 टायराची 2 टायराची 12 पायाची गाडी होती. माणसाची 2 आहे त्याच्यामध्ये. समज नाही बरोबर कॅल्क्युलेशन बरोबर. कॅल्क्युलेशन
मॅथ मध्ये तसं थोडं पक्काच होतो मी, कच्चा नव्हतो. इंग्रजीत कच्चा होतो. हा. नाही, इंग्रजीत तर आम्ही मित्रांनो, तुम्हाला जर काही वाटत असेल तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग साठी आम्हाला येऊ शकता भेटायला. म्हणजे चेतन सर आहे तसंही टाइमपास करायला. जास्त काही नाही मित्रांनो. ए फॉर ऍपल. तुमचा जर टाइमपास होत नसला ना मित्रांनो, तर या माणसाला भेटा. 100% टाइमपास. नाही, मी पण रिकामा नाही. इंस्टाग्राम पे डिप्रेशन बताते ना, डिप्रेशन वो इनके इधर नहीं होता. तर मित्रांनो, तसंच आम्ही या पार्ट साठी निघलो होतो. थोड्याच वेळात आम्ही आता घनसावंगी शहरामध्ये पोहोचणार आहे. पोहोचल्यानंतर बघू. आपण ह्याचा या रस्त्यानं नव्हता वाटतो. या फाटक रस्त्यात आणलंय. व्यवस्थित आलो नाही आपण आता. नाही पहिली गाईज इकडे आलो, येऊन काहीच नाही, फक्त बिस्किट खाल्ले. कोणी साहेब जाऊ चल. ती पाठी मग बसेल माझ्या, ते दिसणार नाही तुम्हाला तिथे, लपून राहते. तर गाईज त्यानंतर आम्ही तर नाश्त्यासाठी आलो होतो. नाश्त्यासाठी आल्यानंतर अरे बाबू लगेच चिवडा गिवडा ऑर्डर करून ठेवलाय ना. आणि विकास एवढी काही झाली की भाऊ कांदा कापू लागला. घरची प्रॅक्टिस इथंच वाटतं. भाऊ काय माहिती का, तिथं काकांकडे वेटर वगैरे नावाचा प्रकार नाहीये. आता आम्ही स्वतः कापायचं. आपण तसे हॉटेलमध्ये एक्सपर्ट होतो पहिले, आणि आता सोलरचं इलेक्ट्रिकलचं करतो खूप वर्षांनी, त्यामुळे आता हे थोडं विसरल्यासारखं झालं. मी तेच म्हणणार होतो, पंखा झाला, सोलार झाला, तिथलचं ते बॅटरीचं झालं, आणि हॉटेलचंच काम राहिलं होतं दाखवायचं. तरी आपण कांदा एक कशा प्रकारे कापला तुम्हाला दाखवतो मित्रांनो. या प्रकारे आपण कांदा कट केलाय बारीक मस्तपैकी, आणि आता ते जातो डायरेक्ट राहुल सर. अभी हमारे लिए गरम गरम समोसा बना रहे हैं. अरे तो नहीं ऑर्डर लेके बिल्डिंग मंडळ. त्यानंतर मारला सेल आणि निघालो परत आम्ही आमच्या कामाला. तर गाईज आता आम्ही कामाला आल्याच्या नंतर आता पूर्णपणे काम सॉल्व्ह झालेलं आहे, आणि आम्ही लगेच आता घराकडे निघणार आहे. गाईज आम्ही फायनली द हॉटेलवरती जेवण्यासाठी आलो. काय हॉटेलचं नाव? हॉटेल अजिंक्य रेस्टॉरंट. अजिंक्य रेस्टॉरंट, फॅमिली गार्डन अँड प्युअर व्हेज. आता आम्ही असं जेवून डायरेक्ट सीधा घरी जाणार. सरळ घरी जाणार. तर बघू आजचा मेनू काय. मी फायनली जेवणासाठी बसलेलो आहे. हे राहुल सर, हे चेतन सर आणि आमचे सर. तर आजचा मेनू आता काय बघू जेवणासाठी काय. आज आता आतुरतेने वाट बघण्यात आले. 3 वाजेपासून भूक लागली होती. बघू काय मेनू ऑर्डर करता. वेळेची आम्ही प्रतीक्षा करत होतो, ती वेळ आलेली आहे. आता सगळ्यांच्या मतने आतापर्यंत कामावर चालू होत्या, आता पेट पूजेवरती चालू झालेले. राहुल सर थांबाचं नावच नाही घेत डायरेक्ट. चेतन सरचा नादच करू नका. साहेब आता तर बस ते त्यांच्यातच मग नाही, ते इकडे तिकडे लक्ष द्यायला तयारच नाहीये. कारण की सकाळची भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे एकदम अनलिमिटेड जेवण. सकाळचा एक समोसा आणि ते वडापाव खाल्ले, ते त्याची सगळं संपलेलं आहे. आता सगळ्या जेवणावरती जोर आहे. मी काय जरा डाईट धरलेलं आहे म्हणून जास्त खाणार नाही. 2-5 भाकरी खाईल, थोडासा भात खाईल, बस ओके. तर काय आम्ही फायनली जेवण करून निघलेलो आहे. आता मी गाडी चालू खूप थकलो होतो, त्याच्यामुळं म्हणलं राहुलला म्हणलं थोडं तू गाडी चालव. तर आता तो गाडी चालवतोय. तर आता आम्ही फायनली पोहोचू कारमाडला. तर आजच्यासाठी इतकंच. टाटा बाय बाय. भेटूया आपण उद्याच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये.